नमस्कार सेवक मित्रांनो, ही झाकी पहा. या झाकीला खापा आणि वडेगाव येथील सेवक संमेलनात पाहिले असालच. या झाकीला खापा येथील आमच्या ध्येयवादी सेवक मित्रांनी बनवला आहे. या झाकीमधील थर्मोकॉलनी बनवलेल्या भवनापेक्षा कितीतरी महत्त्वाचा त्यावर लागलेला बॅनर आहे आणि त्यातून मिळणारा संदेश महत्त्वाचा आहे. आपण या संदेशावर म्हणजे माझ्यानंतर मंडळ या विषयावर व्हिडिओ बनवला आहे आणि त्या तथ्यानुसार बाबांनी मंडळाला कसे आदेश दिले हे सिद्ध केले आहे. सेवक मित्रांनो, ह्या अशा झाक्यांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून हा संदेश भटकलेल्या सेवकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवणे जरुरी आहे. सेवकांना याविषयी माहिती देणे, जागरूक करणे जरुरी आहे. कारण आज मंडळाच्या विरोधात, बाबांच्या आदेशाच्या विरोधात निर्माण केलेल्या संस्था, अंधश्रद्धा आणि जुन्या विचाराकडे नेणाऱ्या संस्था गावोगावी पसरत चालल्या आहेत. असत्याचा व्याप वाढत चालला आहे. म्हणून सत्याचा प्रचार करणे, सत्य लोकांपुढे पोहोचवणे जरुरी आहे. माझ्यानंतर मंडळ हा संदेश या झाकीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला असेल. कारण यावर बरेच व्हिडिओ, रील्स, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकण्यात आले आणि बऱ्याच लोकांनी ते व्हिडिओ पाहिले. आणि माझी अशी इच्छा आहे की या पद्धतीच्या झाक्या, रांगोळ्या, बॅनर आणखी मोठ्या प्रमाणात बनवण्यात याव्या आणि माझ्यानंतर मंडळ हा शब्द प्रत्येकाच्या डोक्यात राहावा. सेवक मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की ज्यांचे आजेबाप मंडळाशी जुळून होते पण ते आता इतर संस्थेशी जुळून आहेत. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे मागच्या 22 वर्षापासून मंडळाचा होत असलेला दुष्प्रचार, बाबाच्या आदेशाचा दुष्प्रचार आहे. मागच्या 22 वर्षापासून मंडळाच्या विरोधात संस्था बनायला सुरुवात झाली आणि त्या लोकांनी बाबांनी माझ्यानंतर मंडळ असे म्हटलेच नाही या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. सेवकांना फुसलवण्यात आला. विनंती एक, प्रार्थना एक, बाबा एक, मग विरोध काऊन, इथेही भगवान आणि तिथेही भगवान असे सांगण्यात आला आणि सांगल्या जात आहे. भोल्या बावड्या सेवकांना बाबांच्या आदेशापासून, नियमापासून, सत्यापासून दूर ठेवून जुन्या विचाराकडे, अंधश्रद्धेकडे नेल्या जात आहे. म्हणून सत्यासाठी जागण्याची गरज आहे. बाबा म्हणायचे, मानव लाख चतुराई करेगा लेकिन सत्य के लिए जागना होगा. आपण माझ्यानंतर मंडळ या व्हिडिओमध्ये सांगितले की 2/12/1990ला कार्यकर्त्यांच्या बैठकीत बाबांनी मार्गदर्शन केले की हे सेवक, बाबा ने भगवत कृपा प्राप्त करने से लेकर आज तक मानव को जगाने का कार्य निष्काम भाव से किया है. मानव यह गृहस्थी होने से पूरी तरह से बाबा की तरह मोह माया अहंकार का त्याग करेगा ही यह कहना मुश्किल है. बाबा ने परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल की स्थापना की. तब से मंडल बाबा के मार्गदर्शनानुसार इस मानव धर्म का प्रचार व प्रसार और सेवकों के कल्याण के लिए कार्य कर रहा है. मंडल यह व्यक्ति नहीं, शक्ति है. आगे भी मंडल यह कार्य करता रहेगा असे बाबांनी मार्गदर्शन केले. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मंडळाची स्थापना केली तेव्हापासून मंडळ बाबांच्या आदेशानुसारच कार्य करीत आहे. बाबा कोणतेही भगवत कार्य मंडळाच्या सहकार्याने, मंडळाच्या माध्यमातूनच करत होते. बाबा होते तेव्हाही मंडळाद्वारेच आदेश दिले जात होते आणि बाबा परमेश्वरात विलीन झाल्यानंतरही आदेश मंडळच देत आहे. आजपर्यंत मंडळाचे जे जे अध्यक्ष झाले त्यांनी सुद्धा सांगितले की बाबांनी माझ्यानंतर मंडळच म्हटले. बाबांनी या मार्गाची धुरा मंडळावरच सोपवली आहे. आणि या विषयावर टुयापार येथे माजी अध्यक्ष सुद्धा बोलले की बाबा ने कहा, जब 4 अगस्त 2002 को संचालन महोदय, मैं जब मंडल में बैठा संचालक बनकर, पूरे रमेश जी ठुकरीकर साहब वो भी थे. एक एक बात मुझे पता है. उन्होंने कहा कि मेरे पश्चात मंडल. किसने कहा? बाबा ने कहा. सबके मुंह से सुना मैं 24 घंटे उनके साथ में घूमा. एक ही बात बोली, मेरे पश्चात मंडल. अब लोग बोलते हैं कि भैया नहीं, कब बोला, मैंने कब बोला? ऐसा नहीं, बाबा ने बोला नहीं. अब वो सच है कि ये सच है. इसलिए आप लोगों को इस बात को ध्यान में रखना है कि सबसे बड़ा है मंडल और जितनी भी संस्था निकली होंगी वही सब मंडल. मेरे को कोई लेना देना किसी संस्था से. मंडल मेरा था, है और रहेगा. मेरा इनके विचार नहीं पटेंगे, चलेगा मेरे को, लेकिन मैं अपनी जगह, मंडल की जगह छोड़कर कहीं नहीं जाऊँगा. आप चाहे ऊपर बिठाओ, मत बिठाओ, नीचे बैठूंगा. सेवक था, सेवक बन के करता था, करता वो करता रहूँगा. जितना जमेगा उतना करूँगा. सेवकांना अभ्यास करण्याची गरज आहे. मंडळ म्हणजे काय, मंडळाचे कार्य, सेवकांचे अधिकार समजून अधिकाराशी जुळण्याची गरज आहे.
सेवक मित्रांनो, बाबांनी तर लोकांना अंधश्रद्धेपासून मुक्त करण्याकरिता हा मार्ग तयार केला, पण आज आपण पाहतो की आपल्या मार्गात अंधश्रद्धा पसरत चालली आहे. सेवकांना अंधश्रद्धेतच ठेवल्या जात आहे. बाबांनी कधी स्वतःच्या पाया पडू दिल्या नाही, पण मार्गदर्शक स्वतःच्या पाया लागायला लावते. अंगात बाबा येते आणि त्यावर सेवक विश्वास करते. ज्यांना या मार्गाची ABCD सुद्धा समजत नाही, असे मूर्खापेक्षा कमी नसणारे लोक मनमर्जीने संस्था खोलून बसले आहेत आणि सेवकांना जुन्या विचाराकडे, अंधश्रद्धेकडे नेत आहेत. म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास करू नका. सत्य काय आहे ते ओळखा, सत्याच्याच मागे उभे राहा आणि सत्याचाच प्रचार करा. माझ्यानंतर मंडळ हा शब्द प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनापर्यंत पोचवा. याच गोष्टीचा जमेल त्या पद्धतीने प्रचार करा, ज्यामुळे सेवक भटकणार नाही आणि भटकलेला सेवक पुन्हा सीध्या रस्त्याला लागेल आणि बाबांच्या आदेशानुसार कार्य करेल. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.